कारण आज आपल्या आधी ग्राउंडवर आहे. त्याला कालच बोललो होतो हाडल्स आणि लॅडर आण. तर आवाज भारी येतो रे. आवाज इकडे वर घेऊन या मग गाडी इकडे आली वर वापस आणा मग गाडी. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 121वा दिवस आहे. तर पाणी पिणं आपण दिवसात सुरुवात केली. तर सगळं आवरलं आपलं. चला आता निघू ग्राउंड कट. कारण आज आपल्या आधी ग्राउंडवर आहे. त्याला कालच बोललो होतो हाडल्स आणि लॅडर आण. तर कारण गेला आज समोर. आत्ता फोन केला मी त्याला, कुठे, मला वाटलं झोपेल काय, पण तो म्हणा ग्राउंडवर आहे मी. तर आता गेला असं ते बाईकवर आला वाटतं. आपण पायी चाललो. काय 2 मिनटात जाऊ आता आपण तिथं. आणि आजचा वर्कआउट काय, आता आजचा वर्कआउट आपण सर्किट ट्रेनिंग करणार आहे एकदम हळूहळू. कारण शनिवार आहे ना आज. तर सर्किट ट्रेनिंग करू आपण. स्पीड इव्हेंट तर नसतो, तर नॉर्मलमध्ये करू. तर चला. तर करण गेला वाटतं रनिंगला. बॅग ती आहे, गाडी आहे त्याची. तो रनिंग करायला गेला असं. तर आपण करू, आपण स्ट्रेचिंग वॉर्मअप करू आणि आपण एक जॉगिंगचा राऊंड मारून घेऊ आणि आजचा वर्कआउटला सुरुवात करू. दोघं जण कुठे गेले? हे कालू आहे पाहिजे. बाकीचे गेले सगळे. बाकीचे कुठे गेले रे येड्या? बाकीचे कुठे गेले? हां, तिकडे गेले का? एकटं थांबला काय? तर चला. इक्विपमेंट है आपल्याकडं. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट आता. तर आता आपण जॉगिंगकडे जाऊ. तर करणची झाली जॉगिंग कंप्लीट आता. तर 2 किलोमीटर आपण नॉर्मल मारू आता. पुढं कुत्रे असले तर अर्ध्यात मारू, फुल असलं तर मग डायरेक्ट विहिरीपर्यंत मारू आपण. तर आज सर्किट ट्रेनिंग करणार आहे आपण. सर्किट ट्रेनिंगचे बघू आता. लवकर जाऊन आलं तर इव्हेंट होऊन जाईल. कारण 7 वाजता जाणार आहे, कारण की ते जॉब करू राहिला आता. त्याला 8ला जॉब असतो, 7ला इथून ग्राउंडवर निघतो तो. तर चला आता पटकन आपण जॉगिंग उरकून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर मग सर्किट ट्रेनिंगकडे जाऊ. तर चला. गौरवने आला आज. तर चला जॉगिंग करू. आपली 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली विहिरीपर्यंत. तर आता आपण वॉकिंग करू, बॉडी थोडी कूलडाऊन करू. बॉडी कूलडाऊन केली त्याच्यानंतर आता आपण खाली गेलं ना, तर आपण सर्किट ट्रेनिंग करणार आहे आज. तर सर्किट ट्रेनिंगमध्ये आता नवीन 2-3 इव्हेंट ॲड करू आपण आणि त्याच्यामध्ये बघू आज रिझल्ट काय असतो. आणि वेगळी एक्सरसाइज करू, म्हणजे थोडंसं पहिले जे आपले हे रुटीन होते ना वर्कआउटचे, ते थोडे चेंज करून आता थोडेसे नवीन ॲड करू. नवीन. तर ते सर्किट ट्रेनिंगमध्ये जास्तीत जास्त 9 ते 10 इव्हेंट असते. आपण तर स्टार्टिंगला कसं आहे, पहिले 2 घेतले, मग 4 घेतले, मग 5 घेतले, हळूहळू असं वाढू राहिलो. जसं वाढून तसं आपलं स्टॅमिना वाढून इम्प्रूव्हमेंट होईल आपली सगळ्याच गोष्टीची. तर चला, आज लॅडर आणि हडल्स आणले होते,
त्याला जुगाड करून कोणती ती एक्सरसाइज बनती का बघू. तर चला. गौरव आला तशी करून आलेला आहे. कारण 7ला जायचं आहे, 6:30 झाले, अर्धा घंटा बाकी अजून. तो लॅडर ते घेऊन जाईन मग. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. आपले सर्किट ट्रेनिंग वर्कआउट कंप्लीट झाला. तर आपण 4 इव्हेंट केले नवीन नवीन. तर चला यामध्ये सर्किट ट्रेनिंगमध्ये आपली इंड्युरन्स पॉवर वाढते आणि स्टॅमिना पॉवर वाढतो आपला ह्याच्यात. तर 4 ते 5 एक्सरसाइज केले आपण कंप्लीट. तर चला आता पुढच्या एक्सरसाइज करूया. आवाज भारी होतो रे.
सर्किट आणायची सूट आहे. पडणार नाही ना सर. सूट राहते प्रत्येक टेंडरवर 1 टन 2 टनाची सूट आहे प्रत्येक. हाय, तर आपण डिप्सचे सेशन मारले आता. डिप्सचे 30 ते 40 सेट मारले डिप्सचे. तर चला आता पुढच्या वर्कआउट करतो आपण. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केली सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग काय होतं माहिती का, तो एंड्युरन्स पॉवर वाढतो, स्टॅमिना वाढतो आणि बॉडीमध्ये स्पार्कपणा येतो आणि चपळपणा. आपण जेव्हा 100 मीटर ह्याच्यामध्ये 1600 मध्ये जागेवर स्पीड वाढतो, ही स्पीड वाढते. तर ही हप्त्याच्या शेड्यूलमध्ये एकदा तरी सर्किट ट्रेनिंग वर्कआउट पाहिजेत. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 4 जास्तीत जास्त 10 इव्हेंट त्याच्यामध्ये इव्हेंट असते. तर आपण 5 इव्हेंट घेतले होते. हळूहळू जसं आपले पब्लिक असले तसे इव्हेंट करता येते आपल्याला. सगळ्या ह्याच्यात पॅक असले ना तर मजा येते. अर्धेचे रिकामे असले ना थोडंसं मागं पुढं होतं, पण बेस्ट आहे, आपण करू तरी. चला आता वर्कआउट आपलं झालं कंप्लीट. तर आता स्ट्रेचिंगकडे जाऊ. वाईल्ड अँगल पाहिजे.
तर आजचा वर्कआउट झालं कंप्लीट. तर चला जायची तयारी करू आता. आणि निवांत झोपली पाहिजे.